मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळ तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशीत. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ काढ, मर ना. का दुसरीची घर बिगडी ती? ऐ ऐ, जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयानी पोरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो, जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का? जिला सुन नाही ना एकही, ती तर कळेच फोडू देती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अनग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सून आली का जास्त डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनच एवढी जिरावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत, सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं 4थे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होत सडले. वारा नाही, माईकला लागू लागू होतच गेले. नुसते होट आतून लाल लाल जर झाले, नुसते आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय करायचं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय म्हणते तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोटऱ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची. या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, शिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या. आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कामवायचं? काम राहिलं शिल्लक. भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा. 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची. मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस. पोरे म्हणला असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं?
यायला कमीत बसायचं येड्यावानी, यायला कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संग. नवरा जोडून ती आगी कवडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा, झाकली अरे फक्त म्हणायला. कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या. त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्या जवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय. तो म्हणतो काय चालायचं, वाटोळ झालं परपंचाचं. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का, छे 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 छे, मला काय करायचं बायको करून, पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल, कारण लबाड जमताय महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती, तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती, तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज, तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज, म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी रणवरायला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तवर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी को. उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते पेडा, तवर दुसरा हप्ता घेऊन येते. काय का आलंय हो. बारीक अभ्यास करणं महाराज, काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना, तेवढे बिचाऱ्यांनी जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली, तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे, आता काय बोलायचंय महाराज. तुकोबाराय सारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचंय महाराज. बायको गेली, पोरग गेला, अन्न पाण्या वाचून पोरग गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले, तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता. काय बोलायचं महाराज, काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माया बायकोलाच माझ्या संग यायचं नाही, तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही, काय नाही फायदा महाराज, काही नाही. शेरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मिळाला, त्याचा पोऱ्यात देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला, याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज.
देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला मारा. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका, पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरलं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या, जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या, रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं. म्हणले 17 बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही, ते आध्यात्मिक शास्त्र पा, ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्याला माणसं मारू दे. तुला काय तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राह. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटारा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तुही सीता 12वीच्या पेपरला गेली अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात, मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फट्या पोथ्याने म्हणते, याच्यात बसवा. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती, तेव्हा ते जमत. बरं कुरडे कसे करता माहिती आहे ना? मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळल्याने त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशेरी लावेल असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो, पुढचं तुम्हाला विचार. हे त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. मला म्हण कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाता खाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही,
पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं. कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असा असावा. आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, सीईटी शिकवा, MSCIT करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट मी एका वर्गात होतो नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय 2-4 वर्षात 6 मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा. त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावत्या दिलाच्या राजाला त्याच्यात आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत काय दिलाचा राजा आहे. नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSB MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. या 2-4 वर्षात ते काही राहिलेच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. प्रेम दिल्ली आहे, ईट भी देंगे. यार काय ईट भी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही. काय तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला, डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे. गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली नवी आता, पाहता का नाही? पूर्ण पाहिली तुम्ही? बरोबर. आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी टॉकीजला? मुळशी पॅटर्न. करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील. करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला काही लोक म्हणले नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायला असता. नाही, मुलींना थोडस कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय? मायला म्हणणार यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा. जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी. तिला आईनं मोबाईल द्यायची, काय होईल? नाही दिला मोबाईल तर काय करील पोर? पण आई लई खोडीची. पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली. आली मधी. लई जागृत देवस्थाने. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला. आला प्रसंग. मग आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. मग तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने?
महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रुळ होता, असे शिकलोय आपण. यांना काय कमी, यांना काय रोग झालाय, यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही? 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं, पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, पेन्शळ मोडायची पण ओठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया, तरी येत नव्हती. मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6-6 लाखाच्या गाड्या न्यायला येतात. 5वीच्या आणि 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा, जरा शेवटच्या वह्या उचकीत जा. शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. तो एकदा वाचा, मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा, त्याच्यातली मेसेज वाचा. आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा. एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती, पासच पंच नाही. ती भुयारातून वर्गात निघती का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 500 रुपये दिलते, त्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली? ही 1 GB आहे का 2 GB आहे का भुर्र GB आहे, जरा चौकशी करा. आता एक नवीन आलंय ना भुर्र GB, आणि जरा चौकशी करा आणि सांगा पोरीनं हा विनोद आहे का नाही. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता हे 10वी 12वीचे टोनगे ही बोंबलं तिंडत आहे, ही रिपीट करा एकदा, आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या, लाईट बंद करून हा नाही. ही काही बुडीताचीच इस्टेट आहे ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढितो ना. यांनी काय कमावले ना, आला का? यांचे केस बघा, कुठून भांग आणलीत. तो 1 साईड भांग आणलाय कुठून, बगलात गोशिड्या झाल्या, तुला का आला साईड लागत. हा विनोद नाही महाराज. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनो. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो, भांग असा आहे तो, ही जी बाजू इथली ती पुढं दडपवायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकावलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30ला आला ना, आपल्या घरात यायचं नाही. तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाड्या लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीत आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला, कान पाड फोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला इकडे, हे भाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला. हा, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घेला असेल त्याला विचारा ना कसं काय. तो म्हणतो शेण खावा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल,
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. हा, आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, एक अजून 2 वर्षांना घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी, मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे? माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही. 4 घरं बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय. शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही, आणि पोरांना सुनाला आईबापा का पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला, पण त्या बिचाऱ्यांना पाहिली बरं बाजरी दळून आणता आली नाही. का? दळण करायला आईला दिसत नाही, आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला? कुणी डुकून पाहिलंच तयार नाही मला, कोणाला वेळही नाही, आणि कुणी डुकून कोणा पाहिनच. शेजारचे पाहिन, भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला, म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत. कुणी पाहिलं वेळ नाही, हा, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही? 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बर का, माझी गहू भिजत घातली. ही कशाला व्हायचं? प्रेमानं. म्हणजे गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू नाही. मग 2-3 मायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कुरड्या होऊन जातील, तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? नाही. घरात माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. हा, आम्ही तुम्हाला सांगतोय, आज आमचे बाप बिछाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही महाराज, डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झालाय आई बापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. एक तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठोत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोरं झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगे देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय घेणे? नाही, यांना काय घेणे? आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. हा, बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवानी म्हणे, तू म्हणशील तर मी आलाच तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते तरी जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात माराल म्हातारी माणसं, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे?
चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले मला. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता माय तर बुडालीचे. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी घालतात तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय. नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक म्हणजे काय एवढे कच्चे काय 3 जिल्हे हिवाळा तिथे तीळ भरते. महाराज लोक मग पैसे तर काढले पाहिजे पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो. चप्पी केली म्हणजे वाड्यातला. हा त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच ते. ती पिकअपच पलटी झाली. कुठं उलातला वाडा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायचे. फोन नव्हता तेव्हा. निरपावर रविवारी जायचं बरं का. मुंबईवाले येणार आहेत पिकअप केली जाऊ काय पाहायला पोरगी 100. आता पोरगी पाहिला पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात. आता पोराची आई पोराचा बाप स्कूटीवर. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणता आम्ही आलतो कोणाला म्हणणं का बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती कालच आणली सापडून नाही तर अजून बोंग्या होईल. काय सांगत तर माणुसकी राहिली नाही. लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्सवाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा. हळद माझ्याकडं बँड माझ्याकडं घोडा माझ्याकडं डीजे माझ्याकडं जेवण माझ्याकडं आचारी माझ्याकडं वाढणं माझ्याकडं. तुम्ही फक्त पैसे द्या आणि नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी कारण पूर्वी लग्नांमध्ये 100 टोप्या लागायच्या भाऊबंधांना द्यायच्या. आदराची वागणूक होती. भाऊबंधांनी रांग घालून बसायचं. एकानं गण लावायचा दुसऱ्यानं टोप्या घालायच्या. परंपरा चांगली होती. माणसं माणसाला जपत होती. नवरदेवाच्या आईनं खाली बसायचं. हळदी कुंकाचं ताट घ्यायचं. वाड्यातल्या सगळ्या बाया बोलवायच्या. पीस राहायचा ब्लाऊज पीस आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी. सगळ्या बाया एकमेकीच्या पाया पडत होत्या. प्रेम वाढत होतं. जात्या होत्या 100 वाट्या काय फरक पडत नव्हता. 100 पीस जात होती पण माणसं आपुलकीनं लग्नाजवळ येत होते. आज नवरदेवाची आई मस्त लांब कुकू लावी ती नदबीत घालून चांगली आणि लुगड्याची पिठी सांभाळीत बसती. तिच्याजवळ बसाया माणूस नाही. ती एकटीच बसती. कोणत्या बाईनं काय आणलं तेवढं पाहती. कुणी नाही. महाराज 3 बहिणींची 3 दिवस चर्चा चालती. वर कोणी ओवाळायचा. इतके खाली विचार आलेत लोकांचे. अरे पूर्वी काय म्हणायचं माहिती का पोराचा बाप 3 जणी या 3 लुगडे आणलेत 3 ओवाळा. काय पुन्हा ही संधी नाही. आता 3 बहिणींचं फोनवर चाला तर 1.5 तास. तू ओवाळली का मी. ती म्हणली मी ओवाळला असतं पण तुम्हाला माहिती आहे महापापेचा बाप बिघडेल डोक्याचा. तू म्हणतो टोकरी घे टोकरी भांडे घे. आजकाल फक्त माणसं फक्त चव जाऊ नये म्हणून माणसं कार्यालयात हजर आहेत. नाही तर माणसं मनानं एकदम भिकारी व्हायलेत. फक्त कोणी कोणाला नाव ठेवू नये बा मग तात्पुरतं आपलं. नाही तर राहिले नाही माणसं. शेजारच्या घरी स्वयंपाक होत नव्हता 3 दिवस. आपल्या घरी लग्न असल्यावर आपल्या अंगणात मांडवाची लाकडं पडली तेव्हा शेजारच्यांना कळलं ते लगीन आहे का काय. इतके वाईट दिवस आले लोकांवर. घरांमध्ये माणसं राहणार नाही. 1 दावे बिवे बंद होणार. 3 नोकरी मिळणार नाही. आणि नोकरी हे सध्याच्या काळात आमिष आहे. ऐका प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यापकता वाढली.
तुम्हाला नोकरी कुठून द्यायची? 36 जिल्हे, 36 पोरं कलेक्टर होतील ना. MPSC ला 900 बसलेत. नोकरी मिळणार नाही. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा आणि हा प्रश्न सोडवा. मिळेल तो व्यवसाय करा पण हा प्रश्न सोडवा. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग रात्री 5 रुपयासाठी 2:30 ला उठतंय. त्यानं हायवेला गुंठा जमीन घेतली. एक गाई शेतकऱ्याला एवढं पाणी असून पोसानं, तो लाल गायांवाला 200 गाय आहेत, बरगडी दिसन. मान नाही, अपमान नाही, कष्ट करणे, तब्येती टोले जंग, इस्टेट भरपूर, तुपे नुसतं तूप. आपली एक गाई, तिला 3 दिवस पाणी नाही, पोर गेलं प्रचाराला, गाई खुट्यात गुंतून मेली. पोराची आई बचत गटात अध्यक्ष झाली. पोराचा बाप नुसता साखरपुड्या वय एवढी भर लग्न मोडीत हिंडतोय आणि संध्याकाळी आला का बांधा उभा, काय गवत आहे. अरे मग येळा घे का हिंडतो काय बोंबलत, लगेच त्याचं शिंगरू येणार बिनमिशीच. शेतीला नियोजन नाही. त्याचा बाप चपटी मारेल, याला उपाय काय? त्या पोरेच्या तोंडात गोवा, विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्याची आईचा सल्ला, मीटिंग वरून आली, हे पप्प्या म्हणतो ते खरंय, काय आपल्याकडे माणसं नाही आणि परवडतही नाही आणि आपल्या घरात कोणी करायलाही नाही. पप्प्या म्हणतोय तसंच करा, ठोकून टाका आणि पप्प्याला काळी पिवळी घेऊन द्या. शिटवाईन म्हणजे पप्प्या इकली 10 गुंठे, घेतली काळी पिवळी, पिवळी गेली आणि पप्प्या गेला, घराची लाल झाली. आता काय माहिती नाही भाऊ, त्याला नम्रताच लागते. असं चालत नाही. घरात माणसं राहणार नाही, बायको मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही. पण पाया पडून सांगतो, 5वी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. जरा कळ काढा पुढे. आता हे थोडे दिवस जाऊ द्या, हे नोकरीवाल्यांची ही जरा सगळी मंडळी घमेंडी ते जाऊ द्या. पण काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देणार आहे. आणि नाही पिकली तरी किंमत दुप्पट आहे, दुप्पट. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. दुपारात 1.5 तास खाती. काय खाती तिचं तिला माहिती. आणती एवढंच, पण कोसो लांबी ती. तिला म्हणलं हात उचलती, म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. आता काय बोलायचा प्रश्न. मोबाईल आहे तिच्याकडे, ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो पठ्ठ्या गाडी येतोय, त्याला 300 नीला 200 किती झाले 500. आणि आपल्या गावताव त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. घरात मोबाईल आहे, चार्जरचं बोर्ड आहे, एक मस्त सगळे चॅनल आहे, टीव्ही, झोपताना टीव्ही मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती, सकाळी आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याचं. आज काय करता येता का काय? आजच्या दिवस यावर राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. चालला सभेला. मेले रे मेले लोक. पण ध्यानात ठेवा, शेती ती शेती, शेती ती शेतीच. तुमचं काय मत? आता हे लोकांनी पद्धत पाडून ठेवली, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ हे उलट आहे. उत्तम शेती. आता हे सहकारातली जो कोण नोकऱ्या करतात, काय दम आहे त्या सहकारातल्या नोकरीत. आता उगाच पगार मिळतो म्हणून जाटायचंय, नाही तर काय आहे त्याच्यात? कोणत्या सहकारी नोकरीतला माणूस सुखी आहे सांगा बरं मला. नुसता विरोधी पक्षाच्या सभेला दिसला, आली नोटीस, सस्पेंड. अरे तुम्हाला मी मिवणीच्या लग्नात गेलो, गबास. 3 महिने झाले सहकारातल्यांचे लय हाले मारा. घरी नाहीत रे, घरी नाहीत.
ऐ, 5 वाजता फुटाण्याची गाडी नाही तर 5 वाजता फुटाण्याची गाडी लावी ते रस्त्याच्या कडेला. एवढेच फुटाणे, एवढंच मडकई, एकच लाकूड आहे त्याच्यात, इळभर दूर निघतोय. मग कवा जाळतोय कोणाला माहिती. हो, पण त्याचं माप लय भारी आहे. असं कंपनीचं कोणत्या कोणाला माहिती. खालून घाली तरी 10 फुटाने 2 रुपयाला. पिळकावण्यात 1 गुतला, 9च राहिले. उघडताना 2 गेले, 7च राहिले. आपण लय पेल असल्यामुळे टरफलच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत का नाही. कष्ट करा आणि हेच यात्रेला शिका. गायकवाद गुणीजन मंडपाली माहिती सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमाने भजन करा.